राज्यात 8 लाख लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार आहे। सरकारने केलेल्या छाननीमध्ये 8 लाख महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1000चा सन्मान निधी मिळतोय। नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे। लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। 1500 रुपयांचा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे, परंतु 1500 रुपये ऐवजी आता भरपूर लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळत आहेत। सरकारचा मोठा निर्णय आहे। सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, खूप मोठे बदल झालेत। भरपूर लाडक्या बहिणींना पैसे कपात केलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे आता त्यांना मिळणार नाहीत। भरपूर लाडक्या बहिणी बाद केले गेलेले आहेत। थोडीशी दुःखद बातमी आहे, परंतु तुम्हाला व्हिडिओ पहा, नाही तर तुमचे सुद्धा 1500 रुपये जातील आणि मग परत तुम्ही डोक्याला हात लावून बसाल। त्यामुळे लक्षात ठेवा, व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप महत्त्वाची बातमी आहे। आता जो सरकारने निर्णय घेतलेला आहे, 8 लाख लाडक्या बहिणी राज्यातील, आता फक्त जर हे 8 लाखांचा आकडा जर बघितला तर आपण फक्त एका जिल्ह्यातील आहे। मी तुम्हाला कालही सांगितलं की दररोज अर्ज पडताळणी सुरू आहे आणि आता हे एका जिल्ह्यातले 8 लाख लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये येणार आहेत, कारण त्यांना नमो शेतकरी योजनेमध्ये 1000 रुपये मिळतात असं सरकारचा दावा आहे। आता लक्षात ठेवा, भरपूर लाडक्या बहिणींना इथं फक्त 500 रुपये मिळणार आहेत। एप्रिलचा हप्ता आता फक्त त्यांना 500 रुपयेच येणार आहेत असं माझं म्हणणं आहे। परंतु लक्षात ठेवा, आपण जर इथं बघितलं तर नमो शेतकरी योजनेचा महिन्याला हप्ता येतो का हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण जर तुम्हाला महिन्याला येत असेल, पण मला असं वाटतं की या दोन्ही योजना वेगळ्या आहेत, तर त्याचे पण 1000 रुपये तुम्ही द्या, कारण लाडक्या शेतकरी आहे म्हणूनच आपण आहोत। तर त्या अशा लाडक्या शेतकरी लाडक्या बहिणींना तुम्ही 1000 रुपये पण द्या आणि इकडे 1500 रुपये पण द्या असं माझं म्हणणं आहे। तुमचं मत काय आहे? कारण आता झालेल्या बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत मित्रांनो। 5 नवीन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी बाद करण्याचं आता चाललेलं आहे। परंतु आनंदाची बातमी म्हणजे काही चांगले निर्णय सुद्धा येत आहेत की काय होणार आहे पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बघा, सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता मंजूर झालेला आहे। 1500 रुपयांचं वाटप हे कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊ शकतो, परंतु लक्षात घ्यायचं आहे, अर्ज पडताळणी झाली असेल तरच तुम्हाला मेसेज येईल। कारण भरपूर लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्यालाही मेसेज येईल, तसं होणार नाही। कारण काटकसरीने एक अर्ज तपासून सुद्धा सध्या आता सरकार हे पैसे वाटप करत आहे। त्यामुळेच 15 दिवस हे गेलेले आहेत। तुम्हाला माहिती आहे, गेल्या 8 तारखेलाच 8 मार्चलाच गेल्या वेळेस पैसे आले होते, परंतु आता अर्ज पडताळणीसाठी अंगणवाडी सेविका तुमच्या दारोदारी घरी येऊन अर्ज पडताळणी करत आहेत। प्रत्येक गोष्ट तुमची चेक करत आहेत, त्यामुळे उशीर होत आहे। लक्षात घ्या, सरकारचं असं म्हणणं आहे, आता आम्ही भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या गरजू आहेत, म्हणजे ज्या सक्षम झालेल्या आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना आता याची गरज नाही। ज्या लाडक्या बहिणींना आता याची गरज आहे, ज्या लाडक्या बहिणींना आता गरजू लाडक्या बहिणी आहेत, अशाच लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देणार आहोत। तर कोणाला किती रुपये मिळणार तर लक्षात घ्या, जर तुमची कागदपत्रांची जर तपासणी व्यवस्थित झाली असेल तर तुम्हाला 1500 मिळतील। जर तुम्ही कुठल्याही इतर योजनेचा लाभ घेत नसाल, जसं की नमो शेतकरी योजना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1500 मिळतील। पण जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त 500 मिळतील, कारण तुम्हाला तिकडे 1000 रुपये ऑलरेडी मिळतात। पण जर आपण बघितलं संजय गांधी निराधार योजना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये मिळतात। तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद करण्यात आलेला आहे, तुम्ही ऑलरेडी समजून जा। आता राहिलेल्या बहिणींना कोणत्या बँकेत पैसे येतील सांगतो। काही महत्त्वाच्या बँका आहेत, HDFC असेल, ICICI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, SBI असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे येतीलच। सोबत पोस्टाचं जे खातं आहे त्याच्यात सुद्धा पैसे येतील। परंतु लक्षात घ्या, आताच झालेल्या पत्रकार परिषदेत चिंता वाढवणारी बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज देखील बाद करण्यात आलेले आहेत, कारण कागदपत्रांची अपूर्तता किंवा तुमचं आता उत्पन्न वाढलेलं असेल 2.5 लाख रुपयापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तरच आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत। 2.5 लाख रुपये म्हणजे तुमचं एकट्याचं नाही, कौटुंबिक तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपये पाहिजे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल। अन्यथा तुम्हाला बाद केलेला आहे, तुम्हाला बाद केलेला आहे हे तुम्हाला माहीत सुद्धा नाही। लक्षात घ्या, कदाचित ते तुम्हाला ऑनलाईनच चेक करतील की तुमच्याकडे बॅलन्स किती आहे, तुमचा इन्कम किती आहे वर्षाचा, ते ऑनलाईन सुद्धा चेक करू शकतात। त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला कदाचित मेसेज सुद्धा येणार नाही की तुम्ही बाद झालेला आहात। त्यामुळं ह्या गोष्टींची सगळ्यांनी नोंदणी घ्यायची आहे की भरपूर लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे अर्ज पडताळणीला जर लाडकी बहीण कोणी आलं अंगणवाडी सेविका, तर त्यांना 3 डॉक्युमेंट तुम्ही द्याच, नाहीतर तुम्ही नाव तुमचं गेलं म्हणून समजा यादीतून। आता तुम्ही म्हणाल काय, तर लक्षात घ्या, जर जे तुमचं बँकेचं पासबुक आहे किंवा तुमचं जे पोस्टाचं खात्याचं पासबुक आहे त्याच्यावरचं जे नाव आहे मित्रांनो, ते नाव आणि तुमचं आधार कार्डवरचं नाव हे सेम असणं गरजेचं आहे। जर तुमचं आधार कार्डवरचं नाव
पोस्टातलं खात्याचं नाव किंवा बँकेतलं जे तुम्ही खातं दिलं त्याच्यावरचं नाव वेगवेगळं असेल, जन्मतारीख वेगवेगळी असेल, फोन नंबर वेगळा असेल तर तुम्हाला आता इथून पुढे पैसे येणार नाहीत. हा पहिला नियम लक्षात घ्या, जाणून घ्या. दुसरा नियम, जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला KYC करणं अत्यंत गरजेचं आहे. रेशन दुकानात जाऊन ते गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला दररोज न्यूज आता ऐकायला येत आहेत की 8 लाख लाडक्या बहिणी बाद झाल्या, 15 लाख लाडक्या बहिणी बाद झाल्या. तर ह्याच्या मागची हीच मेन कारणं आहेत. हे 4च गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत फक्त. तुम्हाला कुणीही बाद करू शकणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं हे 2 डॉक्युमेंट झाल्यानंतर तिसरं डॉक्युमेंट तुम्हाला काढायचं आहे, ते म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला. भरपूर ठिकाणी तुम्हाला माहीत असेल की हे उत्पन्नाचा दाखला आता मागत आहेत, त्यामुळे हा काढूनच ठेवा. झालं आहे असं की भरपूर जिल्ह्यात सोलापूर, लातूर, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आता अर्ज पडताळणी सुरू आहे. अर्ज पडताळणीमध्ये प्रामुख्याने ते बँकेतलं स्टेटमेंट चेक करतील तुमचं, की तुमचं बाबा किती तुमचं इन्कम आहे, तुम्ही वर्षाला किती तुम्ही कमवू शकताय. त्यामुळं तुमचा एप्रिलचा हप्ता कट करू शकतात. त्यामुळं लक्षात घ्या, बाकीच्या लाडक्या बहिणीनंतर पैसे मिळणार कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात. तुमचं पोस्टाचं खातं असो किंवा तुमच्या बँकेचं खातं असो, ते तुम्हाला पैसे मिळणार. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण बैठकीमध्ये असे पण निर्णय झालेत की ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील अशाच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे आम्ही देणार आहोत, अन्यथा पैसे आम्ही देणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. आता तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करायची आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जे आपली लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचं स्टेटस आधी तपासा की बाबा तुम्ही आहेत ना, की तुम्हाला ब्लॉक केलं आहे हे आधी तपासा. कारण भरपूर लाडक्या बहिणींना ब्लॉकसुद्धा करण्यात येत आहे. जर तुमचं जर काही कागदपत्रामध्ये हे झालं ते झालं तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. ज्यांना नाही होत त्यांना लगेच पैसे तिथं सरकार वाटपसुद्धा करणार आहे. कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज हा येईल. परंतु लक्षात घ्या, काल पण एक न्यूज आली की 4 चाकीवाल्या लहान म्हणजे लाडक्या बहिणी आहेत त्यांना बाद करण्यात. आणि लक्षात घ्या, 4 चाकी ज्यांच्याकडे आहे त्यांना 100% बाद करण्यात येणार आहे. तिथं कुठलंच तुमच्याकडून चेक केलं जाणार नाही की तुम्ही स्वतःच्या पोटपाण्यासाठी गाडी वापरताय का स्वतःच्या ऐशोआरामासाठी. 4 चाकी तुमच्याकडे दिसली ट्रॅक्टर वगळता, म्हणजे ट्रॅक्टर असेल तर चालेल, पण जर ट्रॅक्टर सोडून जर दुसरं कुठलं वाहन असेल तुमच्याकडं तर 100% तुमचं नाव यादीतून बाहेर काढलं जाणार आहे. ह्याची एक नोंद घ्यायची आहे सगळ्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. तुमची मतं मला कळवा, कारण तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पटापट सांगा की अर्ज पडताळणी थांबवली पाहिजे का, किंवा सरसकट वाटप करायला पाहिजे का, ज्या लाडक्या बहिणींना 2 योजनांचे हप्ते भेटतात ते 2ही हप्ते भेटले पाहिजे का. हे सगळ्या गोष्टी तुम्ही बोलायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करणार नाहीत खटाखट, तोपर्यंत सरकारलासुद्धा तुमचं म्हणणं कळणार नाही. आणि तुम्हाला एकही हप्ता येत नाही. हळूहळू तुमचे हप्ते येणे बंद होतील. लक्षात घ्या, आता ह्या महिन्यात काही लाडक्या बहिणी बाद होतील, परत पुढच्या आणि मग तुम्हाला सगळ्याच बहिणी म्हणजे जवळपास खूप कमी लाडक्या बहिणींना पैसे येऊ शकतात. असं माझं एकंदरीत मत आहे. तुमचं मत काय आहे त्याच्यावरती तुम्ही कमेंट्स करा. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसते या सगळ्या गोष्टी, त्यामुळे तुम्ही कमेंट करून ठेवा. काही प्रश्न असतील, इतर कुठलीही योजना असू द्या तुमची, त्याच्यावरती काय मत असतील, काही प्रश्न असतील तुमचे, तुम्हाला काही अडचणी असतील किंवा तुम्हाला काही कागदपत्र कसे आहेत ते कळत नाही आहे, किंवा कुठल्या योजनेचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे कसा हे कळत नाही, तुम्ही सांगा. आपण त्यासाठीच आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.